आणि बीडमधल्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आली। या खंडणी प्रकरणामध्ये सरकारी वकील आणि वाल्मिक कराड याच्या वकिलांनी आज न्यायालयामध्ये काय युक्तिवाद केले तेही पाहूयात। खंडणी प्रकरणातला आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सीआयडीचे वकील आणि वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात नेमका काय युक्तिवाद केलाय तेही पहा। वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या सुदर्शन घुले याने पवन चक्की कंपनीचे अधिकारी थोपटे यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती। कराडनं पैसे मागितल्यानं थोपटे दहशतीखाली होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे। वाल्मिक कराडची भारताबाहेर प्रॉपर्टी आहे का, कराडनं आपली प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्या नावावर केली आहे का याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काय युक्तिवाद केलाय तेही पहा। वाल्मिक कराडला आधी देण्यात आलेली 15 दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे। वाल्मिक कराडकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, त्यामुळे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही। 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत या गोष्टी का तपासण्यात आल्या नाहीत? घुले आणि कराड दोघेही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का करण्यात आली नाही? विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी मागितलेल्या खंडणीचा वाल्मिक कराडशी काहीही संबंध नाही। याआधी वाल्मिक कराडची 14 गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। वाल्मिक कराड सरेंडर झालाय, तपासातही तो सहकार्य करतोय, त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला। कोर्टापुढे युक्तिवाद झाला। त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। याच्यावर 21 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती। त्यापैकी 30 मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितलेले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची। त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यामुळे जामिनासाठी अर्ज करण्याचा वाल्मिकचा मार्ग मोकळा झाला होता। मात्र मकोका अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानं वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।